नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील गणेश मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल ताशा पथक याच्यामुळे माझा विजय सुकर झाला असं प्रतिपादन मुरलीधर मोहोळ यांनी केलं. कसबा गणपतीचं त्यांनी दर्शन घेतलं, त्यावेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली. एखादं चांगलं काम करायला आपण जेव्हा निघतो तेव्हा आपल्या देवाचा आशीर्वाद हा आपण घेत असतो. आणि आपलं हे तर ग्रामदैवत आहे पुण्याचं. आणि नेहमीच म्हणजे ज्या वेळेला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा पहिलं दर्शन इथं घेतलं. ज्या वेळेला मतदानाला जायचं होतं त्या दिवशी दर्शन घेतलं. आणि आज प्रत्यक्षामध्ये निकाल लागल्यानंतर सुद्धा बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला आम्ही सगळेजण आलो आहे. कारण आजपासून नव्यानं काम सुरू, एक वेगळी जबाबदारी आज आपल्याकडे या निमित्तानं पुणेकरांची सेवा करण्यासाठी म्हणून एक नवीन जबाबदारी, नवीन प्रवास सुरू होते. त्यासाठी गणपतीचा ग्रामदेवतेचा आशीर्वाद घ्यायला आम्ही सगळे. पुण्याचं नेतृत्व तुम्ही दिल्लीत जाऊन करणार आहात. कुठले प्रामुख्याने असे 5 मुद्दे असतील की जे पुणेकरांच्या विकासासाठी सातत्याने गेले 2 महिने सांगत आलो आहे की पुण्याच्या तिन्ही स्तरावरचे प्रश्न आहेत. मग स्थानिक पातळीचे प्रश्न असतील, राज्य सरकारच्या स्तरावरचे प्रश्न आहेत आणि केंद्र सरकारच्या स्तरावरचे प्रश्न आहेत. सगळ्या प्रश्नांचे जे काही विषय आहेत म्हणजे पुण्याच्या पुढच्या 50 वर्षाच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे करायचे ते हे सगळे एकत्रितपणे काम करण्याचा आमच्या निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहे. एकतर केंद्र सरकार म्हणून पुण्यासाठीचे अनेक विषय आमच्या डोक्यात आहेत. एक तर मेट्रोच्या मार्गांचं विस्तारीकरण करणं असेल, या ठिकाणी पुणे एअरपोर्टचं एक्सपान्शन असेल, पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लवकरात लवकर काम सुरू होणं यासाठी पाठपुरावा असेल. दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड जे आहेत आमचे, खडकी आहे, पुणे कॅन्टोन्मेंट, यांचं विलिनीकरणाचा विषय असेल, तिथल्या नागरिक सुविधांचा विचार करता असे अनेक विषय आहेत पुढच्या काळामध्ये जे मला असं वाटतं केंद्र स्तरावरचे, राज्य आणि स्थानिक पातळीचे अनेक विषय त्यासाठी सुद्धा एकत्रितपणे नक्की काम. अण्णा, तुम्ही आणि धीरजजी काही दिवसांपूर्वी तुमचं एक शिष्टमंडळ पालिका आयुक्तांना भेटलं होतं की पावसाच्या समस्येबद्दल. काल 1 तासात अवघ्या शहर पाणीमय झालेलं आहे. सांगतो की आम्ही त्यांना भेटलो, त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जी काही पावसाळ्याच्या पूर्वीची तयारी महापालिका म्हणून केली पाहिजे ती काही दिसत नाही. स्वतः महापालिका आयुक्तांनी फील्डवरती जाणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतः जायला पाहिजे. तुम्ही जाऊन त्या जागेचा ज्या ज्या ठिकाणी असे स्पॉट्स आहेत तिथे तुम्ही आढावा घेतला पाहिजे, तुम्ही काम स्वतः जाऊन उभं राहिले पाहिजे. आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंही होतं की हे तुम्ही जर नाही केलं तर खाली यंत्रणा तशी हालत नाही. कालसुद्धा काही ठिकाणी पाणी नक्की दिसलं, पण थोडंसं अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर कमी वेळेमध्ये जास्त पाऊस होतो. हा जो ट्रेंड सुरू झाला आहे तेव्हा काल कमी वेळेमध्ये सुद्धा खूप पाऊस झाला. पण तरीसुद्धा महानगरपालिकेच्या दोन्ही व्यवस्था, एकतर या पावसाचं पाण्याचं निचरा होण्याची व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन, ह्या दोन्ही विषयांचे महानगरपालिकेने खबरदारी घेतलीच पाहिजे, जबाबदारी घेतलीच पाहिजे. त्यामुळे असा कुठलाही प्रकार आता पुढच्या पावसाच्या दिवसात होणार नाही याची महानगरपालिका प्रशासनाने आयुक्तांनी काळजी घेतली पाहिजे. आम्ही स्पष्टपणे त्यांच्याशी आज बोललो आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यात अग्रवाल या लहान मुलांना केलेल्या अपघातानंतर कोरेगाव पार्कमध्ये पुणे महापालिकेच्या वतीनं पब, बार यांचं बेकायदेशीर बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आलं. सामान्य नागरिकांना एकच प्रश्न पडतो, हा अपघात झाला नसता तर हे बेकायदेशीर बांधकाम अशीच चालू राहिली असती. पुणे महापालिकेने घेतलेली ही कठोर कारवाई. ये कोरेगांव पार्क के सब रेस्टोरेंट तोड़े जा रहे हैं, सब होटल है, सब रेस्टोरेंट तोड़ दिए।
अंदमान निकोबार आणि केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आता पुण्याकडे त्याची आगेकूच महाराष्ट्रात चालू आहे. तत्पूर्वी वळवाचा पाऊस हा पुण्यामध्ये दाखल झाला आणि काल पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला. नागरिकांची त्रिधा तिरपीट उडाली. त्याचबरोबर निवडणुकीच्या कार्यकर्त्यांचीही त्रिधा तिरपीट झाली. कालच्या या पावसानं पुणेकरांचं जनजीवन 2-2.5 तासाकरता विस्कळीत झालं.